कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. म्यूट झालं ताई, तुमचं म्यूट झालं. मला मोबाईल ठेवायचं स्टँड दे ग. हा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे पुंडलिक राम पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ. जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला, जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, शिका सारखे वैराग्य जाचे, शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कर्वी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल जय जय समर्थ. अभंग काही पाठ नाही, पण पाहून घेत्या मी अभंग. मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी, आधी घेरे राम नाम, सामा करी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा, धन मिळविले कोटी, काळ दे घेतल्या न सोडी, कामा नये हा परिवार, सैन्य लोक बहु फार, तववरी तुमचे बळ, जववरी आला नाही काळ, तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. हा आज प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे पुतळे देहू निवासी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगातील गाथा अभंगातील हा अभंग आहे. त्याच्या अगोदर ही सेवा करण्याची संधी आज ताईनं दिली, तर ताईचे कोटी कोटी धन्यवाद. कारण सेवा मिळाली पाहिजे, ही सेवा आपल्याला भगवंताची करायची. आपण सगळं आयुष्य कशाची सेवा करण्यात घातलंय, पण भगवंताची सेवा करणं फार महत्वाचं असतं बरं. आणि याच्या अगोदर 2दा संधी मिळाली होती मला, पण माझं पुण्य फळाला आलं नव्हतं, काहीतरी पाप आडवं आलं. जेव्हा विक्षेप येतो, जेव्हा काहीतरी पाप असतं तेव्हा विक्षेप येतो बरं, आणि जेव्हा पुण्य फळाला येतं तेव्हा संधी मिळते भगवंताची सेवा करण्याची. तर 2दा माताईचा फोन आला, पण मी गावाकडे पारायणाला होते, एकदा उचलण्यातच नाही आला आणि माझी संधी गेली. तर मी असं समजलं की आपलं पापच होतं, पण आज माझं पुण्य फळाला आलं आणि आज ही भगवंताची सेवा करण्याची संधी मिळाली, म्हणून पुन्हा एकदा ताईला कोटी कोटी धन्यवाद. तर ह्या गुरुकुल नाव काय? रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल. तर श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल, गुरुकुल कुलगुरु गुरुकुल, हा यामध्ये हे नियोजनबद्ध असा यांचा चालत आलेला हा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी सेवा
त्यात ही आज गुरुवारची सेवा, प्रवचन रूपी सेवा आहे आज, आणि ही ताईंना माझ्याकडे दिली याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं ऋण व्यक्त करते आणि आपण सेवेला सुरुवात करू. महाराज या श्लोकामधून काय करतात, प्रथम आपण थोडस हे करू, श्लोक घेऊ आपण थोडेसे सुरुवात करण्यापूर्वी. तर ओम नमो जी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा आता वंदीन वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मूळ वाग्देवता महामाया मजन कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी आता बंधू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी जय जय रघुवीर समर्थ. आता वंधू सकळ सभा जये सभेसी मुक्ती सुलभा जेथे सोये जगदीश उभा तिष्ठ तू भरे. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो कीजे परमार्थ लावो तो तो पाववी सिद्धते. रामकृष्ण हरी. पुढचे 2 टाका पाठ करील मी, नक्की पाठ. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला समर्थ स्वामी जशी या वाणीला बुद्धीला प्रेरणा देतील तसं आपण या तुकोबाराच्या अभंगाचं चिंतन करू. जे चुकीचं असेल ते माझ्या वाणीचं असेल आणि जे चांगलं आहे ते स्वामी समर्थांचं, रामदास स्वामींचं आणि तुकोबारायांचे. महाराज या अभंगामध्ये की प्रत्येक जीवाला या अभंगातून काय करतात, सावध करतात. कारण आपलं हित कशात आहे हे जीवाला कळत नाही. म्हणून अरे बाबांनो तू काय कर, सावध हो. तुला इतका सुंदर नरदेह मिळालेला आहे आणि तू हा कुठेही व्यर्थ वाया घालू नको. म्हणून तू कितीही बलवान सामर्थ्यशाली किंवा श्रीमंत मित्र केले तरी अंतकाळी तुझ्या मदतीला कोणी सुद्धा येणार नाही. आणि तू सावध होऊन मरण येण्यापूर्वीच रामनामाची काय कर, साधन सामुग्री जमा करून ठेव. जर असं केलं नाहीस तर तुला यम असा करकरा दात खातोय तुझ्यावर. मारिती झोडीती निष्ठुर बहुसाल यमाची किंकर, असा वाट पाहुणे. म्हणून त्या मरण याच्या अगोदर तू काय कर, आपलं राम नामाचं जर असं केलं नाही, ही सामुग्री जर तू रामनामाची जवळ ही सामुग्री जर जमा केली नाही तर तुला यम तर दात करकरा खातोच. पण तू जे जमा केलेलं आहे ना, जे सगळं आयुष्य घालवलंय, नाते गोते धन संपत्ती पुत्र दारा, यातलं कोणी तुला मदतीला येणार नाही. तुला यातलं कोणी सुद्धा मदतीला येणार नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून तू काय कर, आता सावध हो आणि मरण याच्या अगोदर तू ते काळ तुला यायच्या अगोदर काळ रूपी तुझा माग लागलेलाच आहे. मग तो यायच्या अगोदर तू काय कर, सावध हो. किती रक्ताचे नाते, किती मोठमोठे सैन्य तू किती जरी घेऊन बसलास तर तुला मरण टाळता येणार नाही. आणि मरणाच्या वेळी तुझा याचा काहीच उपयोग होणार नाही. मग जोपर्यंत काळ तुझ्या मागे येत नाही ना, तोपर्यंतच तू काय कर, सावध हो. तोपर्यंतच तू सावध हो. महाराज इतकं आपल्याला तुकोबाराया अगदी लोकांच्या ह्या जीवांच्या
कळीनं विनंती करून सांगतात आपल्याला प्रत्येक अभंगातून. पण आपण त्या अभंगाकडे पाहत नाहीत. आपला हे दुर्दैव आहे. खरं पाहिलं तर एक ग्रंथ तुमच्या आमच्या उद्धारासाठी येतं, पण आपल्याला उद्धार करून घ्यावाच वाटत नाही. आपल्याला उद्धार कशात वाटतो? संसार करण्यामध्ये, मोठं झालं, श्रीमंत झालं, नाव कमवलं, कोणी चांगलं म्हणलं तर आपल्याला उद्धार वाटतो. म्हणून महाराज म्हणतात, किती तू द्रव्याच्या राशी केल्या, किती कोट्यावधी तू धनद्रव्य जमा केलंस, तू किती सर्व संसाराचं प्रदर्शन दाखवलंस, तरी शेवटी तुझ्या 2 बोट चिंधी सुद्धा तुझ्या बरोबर येणार नाही. फक्त भगवंत बरोबर येतो, पांडुरंग. म्हणून आतापासून नामस्मरण केलं तर तुझ्या मागे लागलेल्या 84 लक्ष योनीमध्ये तुला तुझ्या फेऱ्या चुकतील. असा या अभंगाचा सरळ अर्थ तुकोबारांनी माझ्या भाषेत, तुकोबारांनी याचा खोल अर्थ सांगितलाय, पण माझ्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यावर आपण थोडस चिंतन करू. तुकाराम महाराज म्हणतात की सगळ्यात शेवटी जीवाच्या उपयोगी येणार काय? त्या जीवाला आपल्या उपयोगी येणारे काय आहे? आपल्या शेवटी, सगळ्यात शेवटी मग काय येतं? याचं वर्णन असं सुंदर उदाहरण देऊन महाराजांनी सामान्य मनुष्याला, जीवाला या लौकिकातील जमवलेल्या गोष्टीचा कसा उपयोग होत नाही, असं याचं सुंदर चिंतन या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. की किती तुम्ही जर वस्तू जमवल्या तर आपल्या शेवटी सोबत येणार काय? कोणती वस्तू महत्वाची आपल्याला शेवटची? तर याचा विचार प्रत्येक जीवाने केला पाहिजे. प्रत्येक जीवनात असं मिळवावं की ते आपल्याला शेवटी उपयोगी आलं पाहिजे. मग आपण ते करतोच का? जमा करतोच का? आपण जे उपयोगी येत नाही ते जमा करण्यात गुंतलेत सगळे. आंधळ्याच्या मागे आंधळे लागले. आई वडिलांनी जन्म दिला, बाबा तू नोकरी कर, तू धन कमव, तू शेतीवाडी बघ, याच्यात तुझं हित आहे, त्यांनी घर बांधलं, त्याचं किती कल्याण झालं, तू कर. आई वडील आंधळे, त्यांना आंधळ्याच्या मागे आंधळे गेल्यावर खड्ड्यातच काय नरकातच जाते. तसं जे व्यर्थ आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करू नये. जे आपल्या शेवटी उपयोगाला येईल हे महत्वाचं आहे आणि ते जमा केलं पाहिजे. मग महत्वाच्या वेळी, शेवटी महत्वाच्या वेळी आपल्याला उपयोग येईल हेच आपल्या सोबत पाहिजे. आता आपली शेवटची महत्वाची वेळ कोणती आहे? शेवटची महत्वाची वेळ कोणती आहे? महाराज सांगतात की शेवटची महत्वाची, प्रत्येक जीवाना महत्वाची वेळ कोणती आहे? तर ज्या वेळेस आपला मृत्यू येणार आहे त्या मृत्यू काळाची वेळ महत्वाची. पण आपल्याला ती महत्वाची वाटते का? वाटत नाही. आपल्याला काय वाटतं? मरण ह्या देहाला वाटत नाही, मला मरण हे वाटतं. देहाला जर मरण वाटलं असतं तर आपलं बालपण मेलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं असतं आपण. बालपण मेलंय, तरुण पण मरायला लागले आणि आता म्हातारपणही मरणार आहे, पण आपल्याला असं वाटतच नाही की ह्या देहाला मरण आहे. ते कोणत्याच जीवाला वाटत नाही की देहाला मरण आहे म्हणून. मग सगळ्यात महत्वाची वेळ म्हणजे मृत्यू येणार, ती सगळ्यात महत्वाची वेळ आहे. मग आपण त्यावेळी आपण कसं असावं? आपण कधी विचार केलाय का की आपण मृत्यूच्या वेळी कसं असावं? मृत्यू येणार आहे हा अटळ आहे, ते प्रत्येकाला माहिती आहे, मरणार आहे, फक्त मरणार आहे. पण महाराज म्हणजे तर कोणतं एवढं सामर्थ्य आहे यांच्या अंगी, एवढं कोणतं तप आहे, एवढं कोणती यांच्या मागे एवढी जबरदस्त बलशाली असं बलवान यांच्या मागे काय एवढं म्हणून ते निश्चिंत आहे का सगळे जीव? कोणतं सामर्थ्य आहे? कोणत्या तपाच्या सामर्थ्यावर किंवा कोणत्या कशाच्या सामर्थ्यावर एवढे जीव अगदी निश्चिंत येतं? आणि मरण तर अटळ आहे. मरण हे प्रत्येक जीवाला येणार आहे. मग आपण, महाराज सांगते तर मृत्यू ते येणार आहे आणि मृत्यूची ही वेळ महत्वाची आहे. मग आपण कसं असावं? मग आपण कसं असावं हा विचार आपण जिवंत आहे तोपर्यंतच केला पाहिजे. का ते
आयुष्यामध्ये तहान लागल्यावर वीर खांदायची. तहान लागल्यावर वीर खाणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का? नाही. कसं जमन? कारण तहान लागल्यावर जीव व्याकुळ झालेला असतो, व्याकुळ झालेला असतो. आणि तेव्हा वीर खाणं जमल का? वीर खाणं सोपं आहे का? तसंच अंतकाळी पाहू म्हणल्यानं कसं जमल? पाहू आपण अंतकाळी काय सबगण यायचं, सामुग्री काय आहे, कोणता शेवटची वेळ कशी येते पाहू आपण. आई टायमाला पाहू असं म्हणल्यानं कसं जमल का? नाही. जसं एखादा माणूस आहे आणि त्याच्या पाठीमागून असं केसाला असं पॅक धरलंय, दुसऱ्यानं असं गच्च धरलंय, तसं ह्या काळानं प्रत्येक जीवाला असं पॅक धरलेलं आहे. काळ असा मागच लागलेला आहे. डबा जर घेतला तर झाकण वेगळं विकत घ्यावं लागतं का? झाकण फुकटच आहे ना. तसं जन्म झाला की मृत्यू फुकटच आहे. तोच काळ आहे मृत्यू. हा अगदी त्यांनी पक्क धरलेला आहे जीवाला. त्या प्रत्येक जीवाला तो चिटकूनच आलेला आहे. जन्म झाला की मृत्यू हा चिटकून आलेला आहे. मृत्यू म्हणजेच काळ. आणि ह्या काळानं काय केलेलं आहे? त्या प्रत्येक जीवाला असं पक्क धरलेलं आहे. प्रत्येकाला मृत्यू येणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण कधी येणार हे माहित नाही. सगळ्यांना महत्वाचं मृत्यू कधी येणार हे माहित नाही, पण सगळ्यांना महत्वाची वेळ म्हणजे मृत्यू येण्याची वेळ. बरोबर का? फार महत्वाचं आहे. मृत्यू कधी येणार हे माहित नाही, पण सगळ्यांना मृत्यूची वेळ महत्वाची आहे. प्रत्येक जीवाला मृत्यूची वेळ ही महत्वाची. घडी घडी काळ वाट याची पाय, अजूनही किती आहे अवकाश. हा काळ म्हणतोय किती वेळ आहे, किती वेळ आहे, अजून किती वेळ राहिला, अजून किती वेळ राहिला, अशी वाट पाहून तुमच्या मागेच आहे. वाट पाहून नाही गिळलं का नाही आपल्याला? बालपण आपलं काळाने गिळलेलं आहे, तरुणपण पण गिळायला लागलेला आहे. म्हणजे तो असा हळूहळू हळूहळू गिळतोय प्रत्येकाला, पण तुम्ही आम्ही भानावर नाही. तर आपल्याला ध्यान नाही, त्याचं ध्यान नाही. मग महाराज सांगत की आपला जीवाचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. पुढचा आता इथून पुढचा जो क्षण आहे तर प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. मग आता एखादा म्हणाल की हा एक क्षण महत्वाचं, तर आम्ही काय केलेलं आहे? मोठा बलवान सामर्थ्यवान, त्याला सगळे भीत येतं, पराक्रमी. जर आमच्या जीवनामध्ये काही संकट आलं, काही एखादा धोका जर आला, काही अडचण जर आली, तर आम्ही काय केलेलं आहे? या गावामध्ये अगदी बलवान असा, शक्तिशाली, पराक्रमी असा मित्र करून ठेवलेला आहे. त्याला सगळे घाबरतेत. तो सगळ्या गावाचा दादा आहे. काय म्हणते की आम्ही अशी एखादी संकट आलं, एखादं काही वेळ आली, काही धोका जर व्हायचा असेल, तर आम्ही काय केलाय? बलवान असा, बलशाली, पराक्रमी असा मित्र करून ठेवलेला आहे. त्याला सगळं गाव घाबरतो, तो गावाचा बॉस आहे असा करून ठेवलाय. पण तुकोबाराय काय म्हणतात? नाही बाबा, नाही बाबा, तुझा कितीही मित्र जर डॉन असला तर अंतकाळी तो तुझ्या उपयोगाचा नाही. बरं, अंतकाळी तुला उपयोगाला येणार नाही. मग अजून काय कामाला येणार नाही तुझ्या? तुकोबाराय सांगत, अरे तू कोट्यावधी जरी रुपयाचं धन मिळवलं तरी काळ आपल्याकडून हिसकावून घेतो. तू एवढं सगळं आयुष्य बर्बाद केलंय, एवढं तू अट्टहासाने एवढं धन मिळवलंय, आणि तो काळ तुझ्याहून हिसकावून घेतो, हिसकावून. तुम्ही म्हणता कस काय हिसकावून घे? कारण तुझ्या धनाचा मालक असतो, त्या जीवाला मालकीच राहत नाही ना. तुला एकदा या काळाने हिसकावून घेतल्यानंतर तू जेवढ्याच कमवलं त्याची जेवढी मालकी दाखवत होता तेवढा मालकी राहते का? तेवढी मालकी राहत नाही. क्षणात कोटीची मालमत्ता दुसऱ्याची होऊन जाते.
मूठ माती करून आले की वाटप करते तर क्षणात प्राण गेला की लगे. अहो काही इतके विचित्र घर आहेत सांगा. तिकडं प्रेत पडलं की इकडं त्यांची पेटी पाहते. बॉन्ड कुठेशी ठेवले तर किल्ल्या कुठेशी ठेवल्या तर म्हणजे क्षणात काय होती, सगळी संपत्ती दुसऱ्याच्या मालकीची होती. महाराज सांगते तर म्हणून ह्यो काळ काय करतो. अहो जे 10 दिवसानंतर आपलं नाव पण काढीत नाही तर अशा चोराच्या हवाली करते ती. आपण जेवढी कमावलेली धनसंपत्ती आहे ना तेवढी चोर आहेत ते. ज्या अर्थी आपलं नाव काढीत नाही तर ज्याने सगळं आयुष्य वेचलंय, जेवढी धावपळ केली, मरमर केली, सगळं जीवन बर्बाद केलंय, तर त्या संपत्तीचं काय करतं, हे 10 दिवसानंतर आपलं नाव काढीत नाही अशा चोरांच्या हवाली केली जाते. म्हणून काळ सर्वस्व हिसकून घेतल्याशिवाय राहत नाही. बरं महाराज सांगते अरे बाबा तुझं सगळं काळ काय करतो, सर्वस्व हिसकून घेतो. मग तू जरी महाराज म्हणजे तर जेव्हा बाबा तू जरी केवढा परिवार करून ठेवला असला, किती नाते गोते सोयरे धायरे, नाते आणि गोते. नाते म्हणजे आपल्या जवळचे आणि त्यांचे नाते म्हणजे गोते. सोयरे म्हणजे आपल्या जवळचे इवाई आणि त्यांचे सोयरे म्हणजे धायरे. किती लांबचा पसारा जमा केला, पण ते कोणी कामा नाही, कोणी कामाला येत नाही. बरं महाराज म्हणजे तर भागवतामध्ये सुंदर उदाहरण दिलंय परीक्षित राजाचं. काय राजाला कमी होती, किती धन ऐश्वर्य होतं, केवढी संपत्ती होती, केवढं सैन्य होतं, केवढा लवाजमा होता. पण सांगा आता ती इतकी कथा आपण लांबीत नाही तर पण सांगायचं फक्त एवढं की किती जमा केले होते परीक्षित राजानं, काय ऐश्वर्य होतं, केवढं मोठं सैन्य होते, केवढं मोठे पराक्रमी राजे होते त्यांच्या भोवताली, केवढे अनेक प्रकारचे सैन्यामध्ये लोक होते. पण बोराच्या आळीमध्ये काळ आळीच्या रूपाने आलं का कोणी कामी, कोणीच कामी येत नाही. म्हणून तुम्ही गावरान तुपाचा शिरा खा, बदाम काजू गावरान तुपात असा शिरा करा आणि ताकद वाढवा, ती ताकद सुद्धा कामी येत नाही. बरं काळाच्या पुढं ती ताकद सुद्धा कामी येत नाही. धन ताकद बळ श्रीमंती बलशाली मित्र, काही कोटींना धन कमवलेलं शरीर, श्रीमंत नातेवाईक, धष्टपुष्ट शरीर, कोणी सुद्धा शेवटी अंतकाळी कामी येत नाही. कोणी सुद्धा येत नाही. ताकदवान शरीर जरी वाढवलं, पराक्रमी सैन्य जरी वाढवलं, भरपूर कोट्याने कोटी धन जरी वाढवलं, किती नाते गोते जरी वाढवले, तरी ते अंतकाळी बाबा तुझ्या कोणी उपयोगाला येत नाही. तर असं आपल्या तुकोबारा महाराज कळून सांगते कळून सांगते. मग आता उपयोगाला येतं तरी कोण, हा मोठा प्रश्न आहे. तुकोबारा जर कळून सांगते की बाबा तुझ्या कोणी कामाला येत नाही, उपयोगाला येत नाही, मग उपयोगाला येतं कोण, उपयोगाला येतं कोण आपल्या, हा मोठा प्रश्न आहे. महाराज सांगते अरे बाबा उपयोगाला राम येतोय, राम भगवंत पांडुरंग हे उपयोगाला येणार इथं. बाबा रे त्यांचं काय कर, तू ह्या रामाचं नाम घे ना. मग आता देव हा काळाचं रूप आहे, काळच देवाचं स्वरूप आहे. जे काळ आपल्या मागे लागलेला आहे ना, तर हे काळ देवाचं रूप आहे. काळ काय आहे, देवाचं स्वरूप आहे हे. मग काळ कसा, काळ देवाचं स्वरूप आहे, पण काळ आपल्याला कधीच कृपाळू होत नाही. बरं काळ हा कृपाळू जीवाला कधीच होत नाही, आणि काळ तर हा भगवंताचं स्वरूप आहे. आता आपल्याला थोडा प्रश्न पडल, तरी त्याच्या अगोदर आपण काय करू, थोडस एक
याच्यामध्ये ओवी आहे पहा भगवद्गीतेमध्ये थोडस हे पहा कसं असतं आपल्याला भगवंताच्या सहवासात राहायचंय आणि ही सेवा करणं म्हणजे भगवंताच्या सहवासात राहणं, भगवंताची जवळीक करणं, म्हणून ही सेवा आहे बरं. आणि परमार्थामध्ये वेगळं काहीच नसतं. परमार्थामध्ये संसारात सगळं वेगवेगळं आहे, पण परमार्थामध्ये वेगळं काहीच नसतं. भागवतात तेच आहे, गीतेत तेच आहे, ज्ञानेश्वरी तेच आहे, तुकाराम महाराजाच्या याच्यात. पण आपल्याला कसं आता ही सेवा करायची म्हणल्यावर थोडासा अभ्यास केल्याशिवाय होत नाही, म्हणून थोडस ताईने सांगितल्यानंतर थोडस त्याला हे करून म्हणून प्रामाणिक थोडस लक्षात आणलं मी. तर भगवंताचं काळाचं स्वरूप कसं आहे, काळ तर कृपाळू नाही आणि भगवंत तर काळाचं स्वरूप आहे. म्हणून भगवंताने काळाचं म्हणजे स्वतःच स्वरूप सांगताना गीतेमध्ये सांगितलेले 11व्या अध्यायामध्ये हा श्लोक मी वाचून सांगते. कालोऽस्मिन् लोकक्षये प्रवृत्तो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः कृते अपि त्वां न भविष्यांति सर्वे ते अवस्थिता प्रत्यनेकेषु योद्धा. तर 11व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की सर्व लोकांच्या क्षयाकरता मी प्रवृत्त झालेलो आहे. क्षय म्हणजे नाश, सगळ्या लोकांच्या नाशाकरता मी प्रवृत्त झालेलो आहे. आणि ह्या लोकांच्या नाशा करण्यासाठी वाढलेला मी महाकाळ आहे. हा लोकांच्या नाशाकरता मी वाढलेला महाकाळ आहे. अर्जुना, या कुरुक्षेत्रावर तुझ्याशिवाय कोणीही जिवंत राहणार नाही. म्हणजे असा काळाचा काळ महाकाळ भगवंत, तुझ्याशिवाय ह्या कुरुक्षेत्रावर जिवंत कोणीच राहू शकणार नाही. मग आता आपल्याला थोडस काय होईल की मग कुरुक्षेत्रावर एवढं मोठं 18 सैन्य, अर्जुनाचं काही सैन्य आणि एवढं सैन्य जर असताना जर काळ सांगतो की मी तिथं एकही तुझ्याशिवाय कोणी शिल्लक राहणार नाही, मग काळाची ताकद केवढी आहे पहा बरं. एक विचार करा आपण थोडा, काळाचं स्वरूप किती मोठं आहे ते थोडस आपण ध्यानात घेतलं पाहिजे. बरं, आपल्याला हे ध्यानात घेताना आपल्याला असा प्रश्न पडल की भगवंताचं स्वरूप काय, काळच भगवंताचं स्वरूप आहे. आणि भगवंताचं एक स्वरूप कसं आहे की विश्वाचा पालन करताय, जगदीश्वर आहे, पतिताला पावन करणार आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. भगवंत हा त्याचं स्वरूप आहे. हा अव्यक्त आहे, सगळ्या चराचरात व्यापून राहिलेला आहे, असं भगवंताचं स्वरूप आहे. आणि दुसरं स्वरूप तुम्ही म्हणता की हा काळाचं काळ रूप आहे, देवच काळ रूप आहे, देवाचं रूपच काळ रूप आहे. मग अशा देवाची दोन स्वरूप कशी, अशा देवाची दोन स्वरूप कशी असा विचार येईल ना आपल्याला की हे दोन स्वरूप कसे काय देवाची. तर पहा, महाराज सांगतात की भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की अंतर्बाह्य, आत आणि बाहेर, आत आणि बाहेर, पुरुष रूप आणि काळ रूप, पुरुष रूपाने आणि काळ रूपाने भगवंताची रूप आहेत. आता आपण थोडस आत आणि बाहेर, आता आत बिन बाहेर जर म्हणलं तर पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, पिंडात जे तेच ब्रह्मांडात आहे. बर, पिंडात काय आहे, पंचमहाभूत येतं, आणि ब्रह्मांडात काय आहे, पंचमहाभूतच येतं. आणि सगळ्यांना चालवणारा कोण आहे, परमात्मा आहे, सगळ्यांना चालवणारा परमात्मा आहे. मग आता महाराज भागवतामध्ये सांगितलंय की आतून जे स्वरूप आहे, आतून जे स्वरूप आहे तर ते पुरुष रूपाने आहे, परमात्मा आहे. की जो परमात्मा, जो भगवंत आपल्याला चेतना देणार आहे, आतून अमृत देणार आहे, संजीवनी देणार आहे, ते आपलं आतलं स्वरूप भगवंताचं आहे. आणि बाहेरचं स्वरूप कसं की बाहेरून जे काळ रूप आहे की जे आपल्याला आयुष्य खाणार आहे, जे आपलं बालपण खाल्लेलं आहे, जे आपलं आयुष्य खातंय, ते बाहेरचं रूप आहे त्याचं, तो काळ रूप आहे. आलं लक्षात? आतलं रूप आणि बाहेरचं रूप. आतलं रूप म्हणजे भगवंताचं पुरुष स्वरूपानं जे
ते म्हणजे भगवंताचं राम रूपानं, आत्मा रामानं, या रूपानं जे स्वरूप आहे ते आपल्याला पुष्टी देणार आहे, चेतना देणार आहे, संजीवनी देणार आहे आपल्याला. आणि बाहेरून जे बाहेरचं रूप आहे ते काळ रूप आहे. ते काळ रूप काय करतंय? प्रत्येक जीवाचं आयुष्य खातंय. मग आपल्याला सांगितलेलं आहे का, म्हणजे आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. असं हे काळ रूप, तोच काळ आयुष्याच्या मृत्यूच्या रूपाने खाऊन टाकतो आणि तोच आतून अमृत तत्व देऊन जिवंत ठेवण्याचं काम करतो. अशी 2 रूप या काळाची भगवंताची सांगितलेली आहेत. आपल्याला प्रश्न पडतोच विचार करताना की भगवंताची 2 रूप कशी, की भगवंत एवढा कनवाळू सांगतात, कृपाळू सांगतात, जगदीश्वर सांगतात, विश्वव्यापक, विश्वाचा पालनहारे, आणि हा काळ रूप पण आहे. मग असे 2 रूप म्हणल्यावर मग ही रूप येतं, 2 रूप. आतून तो काय करतो? आपल्याला चेतना देतो आणि बाहेरून आपलं आयुष्य खातो. आलं का लक्षात? मग महाराज सांगतात की अरे बाहेरून खाणाऱ्या काळाला जर चुकवायचं असेल तर आतल्या रामाचं स्मरण केलं पाहिजे. जर बाहेरून खाणारा काळ जर चुकवायचा असेल तर आतल्या रामाचं स्मरण केलं तर बाहेरून येणाऱ्या काळाची काय होती? उडी चुकती. म्हणून रामाचं नाम घे तू. काय कर? तू काय कर? रामाचं स्मरण कर. आता हे सगळे साधू संत शास्त्र पुराण सांगते तर कलियुगामध्ये उद्धार हरीच्या नामी. पण आपण घेतोच का? मग हरीचं नाम घेणं किती सोपं आहे बरं. आत बी आणि बाहेर बी आपण पाहिलं तर काय आहे? पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. आत बी पंचमहाभूतच येतं. मग मला सांगा आता पंचमहाभूत कशाला धरून येतं? पंचमहाभूत भगवंताचं स्वरूप आहे, पण पंचमहाभूताला धरून शरीर आहे. आणि शरीर कशाला धरून आहे? विषयाला धरून आहे. विषय कशाला धरून येतं? इंद्रियाला धरून येतं. इंद्रिय कशाला धरून येतं? मनाला धरून येतं. आणि मन कशाला धरून आहे? बुद्धीला धरून आहे. आणि बुद्धी जर निश्चय केला तर बुद्धीचा निश्चय महत्वाचा आहे. जर बुद्धीनं निश्चय केला की अरे बापरे हे सगळा धोका आहे, इकडं काही खरं नाही, आपलं खरं स्वरूप तिनं आज झेप घ्यायला पाहिजे. कुणीकडं? आत्मारामावर. आणि तिनं काय आतमध्ये झेप घेतली की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचं वैभव फार मोठं आहे. तिनं काय अगदी आतमध्ये पाहिलं ना, आज जर झेप घेतली तर ती परमात्मा स्वरूप होती. आणि मग ते राम नाम सारखं तोंडामध्ये राहतं. त्या जीवाचा उद्धारच होतो. त्या जीवाला इकडं तिकडं कुठं जायची, भटकायची, इकडं तिकडं पाहायची गरजच नाही. पण हा जीव काय करतो? त्या बुद्धीला आत न घालता, त्या इंद्रियाला आत न डोकावता हे इंद्रिय सगळे बाहेरच पळत येतात. हे इंद्रिय काय करतात? सगळे बाहेर पळत येतं, विषयाच्या मागे पळत येतं. त्या शरीरालाच मी म्हणतोय, जे नाही ते हे अध्यास करतोय. या शरीराचा अध्यास म्हणजे भ्रम. भ्रम म्हणजे जे नाही ते म्हणणं. शरीर मी नाही तरी याला मी म्हणणं, असा भ्रम हा जीव करतोय. म्हणून महाराज, आमचे गुरु महाराज एक सुंदर हे सांगत असतात पहा की एक राजा होता. राजा बारकाई नाही का? राजा होता, शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर जंगलामध्ये गेल्यानंतर शिकार काय मिळाली नाही. आता मिळन, मग मिळन, पुढं 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 चालतच राहिला, जातच राहिला पुढं पुढं. आता पुढं पुढं चालत राहिल्यानंतर काय झालं? सूर्य मावळला. आता लांब गेला जंगलामध्ये, घनदाट असं घनघोर अरण्य. त्या घनघोर अरण्यामध्ये गेला आणि सूर्य मावळा, अंधार पडला, काळोख पडला.
आता माग यायचं सुधारणा, अंधार पडला, आता काय करा प्रश्न पडला, एवढ्या अंधारात कुठं जावं. म्हणून त्याने विचार केला राजानं की आपण काय करू, इथंच थांबू म्हटल्यानंतर एक त्या जंगलामध्ये थोडासा त्याला दिवा चमकला. ते म्हणला एवढ्या मोठ्या जंगलामध्ये दिवा चमकला म्हणलं इथं कोणीतरी आहे गडी. पण आधार मिळाला जीवाला. आणि आहे म्हटल्यावर त्या दिव्याच्या उजेडाने पलीकडं 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 जात राहिला. पण तिथं काय झालं, अशी दुर्गंधी येऊ लागली. दिव्याचा उजेड तो दिसतोय पण बाहेर एवढी दुर्गंधी गेली. मग एक झोपडी दिसली त्याला, एक कुटी दिसली. कुटी दिसल्यानंतर आतमध्ये गेले तर आतमध्ये तर भयंकर दुर्गंधी, एवढा वास, एवढी दुर्गंधी आतमध्ये की अगदी त्या राजानं नाकाला हे लावला रुमाल आणि पाहिलं त्या पंथीच्या उजेडामध्ये सगळं सगळं आतमध्ये सगळे मांस टांगलेलं होतं. सगळ्या दोऱ्यासारखे आतडे लोंबलेले होते, सगळं मांस लोंबलेलं होतं, सगळं जिथं तिथं कातडे त्याच्यावर टाकलेले होते. आणि ते पाहिल्यानंतर इतका वास येऊ लागला, इतकी दुर्गंधी. पण आता विलाज नव्हता, रात्रीची वेळ, कुठं जावा. मग तिथं पाहिलं बारकाईन तर एक अगदी जटाधारी पुरुष आपला बसलेला होता, पडलेला होता. आता तो पुरुष पडलेला होता तर त्याला म्हणले, त्याची बी तेव्हा जागेवर असा पडलेलाच होता, तिथंच त्याचं कर्म करायचा तो जागेवरच. सुशी सगळं ते त्याचा बी जास्तच वास येत होता. जटाधारी पुरुष त्याला उठवत नव्हतं, जावत नव्हतं, ते आपला तिथंच पडून तिथंच सगळे विधी कर्म करत होता. अशा वासामध्ये मग महाराज म्हणले की मुनिवर आम्हाला एक रात्रभर इथं राहू द्या म्हणे. आम्ही या जंगलामध्ये अडकलोत आणि फक्त एक रात्रभरीत आम्हाला विसावा घेऊ द्या. आम्हाला आता या जंगलामधून जायची सोय नाही, अंधार पडलेला आहे, रात्रभर आम्हाला राहू द्या. साधू म्हणले अजिबात नाही. एवढी मोठी तिथे दुर्गंधी. राजा म्हणला अहो मी चक्रवर्ती राजा आहे. ते म्हणले चक्रवर्ती राजा असू की कोणता असू म्हणे अजिबात राहता येणार नाही. म्हणले का बरं, का राहू देणार नाही तर. अहो म्हणे अनेक जण येते तिथं, अनेक जण येते आणि काय करते राहते आणि ही जागा सोडतच नाही तर, इथून जातच नाही तर, ही जागा सोडित नाही तर, आमची जागा आहे म्हणते तर, म्हणून अजिबात आता राहू देत नाही तर. मग आता पहा, हा झाला दृष्टांत. पण याचा सिद्धांत महाराज इतका सुंदर सांगते तर की त्या पंचमहाभूताच्या झोपडीमध्ये, ती झोपडी आहे आणि त्याच्यामध्ये हा जटाधारी जीव आहे. त्या पंचमहाभूताच्या झोपडीमध्ये हा जटाधारी जीव आहे. आता तुम्ही सांगा, एक पंचमहाभूताची झोपडी आहे, शरीर रूपी झोपडी, ही लई स्वच्छ आहे का? सगळी दुर्गंधीच आहे, सगळे आतडेच आहेत, सगळे इकडे इकडे लोंबलेले, त्या हाडावर गुंडाळलेले सगळे आतडे. ही झोपडी सगळी दुर्गंधी युक्त आहे. आज छिद्रातून कुणीकडून घाण वाहती. पहा बरं, तुम्ही विचार केला का कधी आपण त्या शरीर रूपी झोपडीचा, एक पंचमहाभूताची झोपडी तयार केलेली, आणि ती सगळी मळकट आहे आतमध्ये, दुर्गंधी सगळी. वरून उगाच चांगलं प्लास्टर केलंय म्हणून आपल्याला बरं वाटतंय, नाही तर आतून सगळी हिची दुर्गंधी आहे, दुर्गंधी. पण माणूस या दुर्गंधीमध्ये आला की तो माझीच म्हणतोय, त्याच्यातून निघतच नाही. काय त्याच्यासाठी पाहणार, त्याच्यासाठी आयुष्य घालवतोय, सगळं जीवन बर्बाद करतोय आणि त्याच्यासाठी सगळं आयुष्य घालवतोय. पण त्याने कधी असा विचार केला नाही की अरे पंचमहाभूताची झोपडी आहे, एक दिवस ही उखडून जाणार आहे, मग आपण नेमकं याच्यातलं काय पाहिलं पाहिजे. मलमूत्राने भरलेली अशी शरीर रूपी झोपडी
कोणी त्याच्यात किती राजा आला आणि कोणता केवढा जरी झाला तर ती अपवित्र आहे. मग महाराज म्हणत आपण कधी स्वतःच परीक्षण केलं का? त्याच्यासाठी आपण किती खर्च करतो, किती त्या अपवित्र शरीराला किती नटवतो, काय काय त्याच्यावर अलंकार घालतो, काय कपडे घालतो, कधी वस्त्र घालतो. महाराज म्हणत याला वरून सजवतेत, याला काय करत वरून सजवतेत. पण विचारानं कधी सजवलं का? ह्या झोपडीला विचारानं कधी सजवलं नाही. म्हणून त्या झोपडीचे चोचले पुरवतेत. काय त्याला फॅरेन लवली लावणं, पार्लरला जाणं, त्याचे हे करणं. पण ती झोपडी एवढी घाणेरडी आहे आणि त्याच्यावर एवढी आसक्ती ठेवतो ही माझी माझी म्हणून. पण अरे ही पंचमहाभूताची आहे. त्याच्यामुळं काय विचार केला पाहिजे की ह्या झोपडीत राहणारा जो जीव आहे तो जीवात्मा आहे. तो कोण आहे? जीवात्मा आहे. पण ह्या जीवात्म्यानं काय केलेलं आहे? त्या पंचीकरणातल्या मेंढ्यासारखं तो सिंह आहे स्वतः, पण मेंढ्यामध्ये घुसलेला आहे आणि म्या 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 करतोय आणि सगळं आयुष्य घालवतोय. एक सुंदर दृष्टांत सांगते की एक राजा होता. राजा आणि राजाला 3 बायका होत्या. आता बायका म्हटले का की एक आवडती असती, एक नावडती असती, एक मध्यम असती. तसं त्या राजाची एक बायको खूप आवडती होती आणि एक आपली मध्यम होती आणि एकदम एक आवडतच नव्हती. आता त्या राजाचा मरण काळ जवळ आला आणि मरण काळ जवळ आल्यानंतर राजा म्हणला की माझा मरण काळ जवळ आलेला आहे, माझ्यासोबत कोणी येताल का? आवडत्या बायकोला बोलून घेतलं. आवडत्या बायकोला बोलून घेतल्यावर ती म्हणली बाई एवढं मोठं सगळं ऐश्वर्य आणि हे सोडून येऊ काय मी तुमच्या सोबत? एवढे मुलं बाळ हे सगळं जमलावा जमा एवढे नौकर चाकर एवढं सोडून मी तुमच्या संग येऊ का? नाही बाई म्हणे आपण नाही येणार. अरे असं नको करू म्हणे, मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम केलंय. वर म्हणली येईल पण मी दरवाजापर्यंत येईल. मग आता जी आवडत नव्हती तिला बोलून घेतलं. जरा आवडत नव्हती तिला बोलून घेतल्यानंतर राजा म्हणला अरे माझा मरण काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर येशील का? आता ती म्हणली तुमची आवडती होती तिला बोलून घ्या ना, तिला विचारा ना. ते म्हणले तिला बोलवलं होतं आणि तिला विचारलं पण ती म्हणली मी दरवाजापर्यंत येईन. मग हिनं थोडा विचार केला की सगळं आयुष्य राजानं तिच्यासाठी घातलंय, तिला एवढं प्रेम केलंय तिच्यावर, पण आपल्यावर उगाच थोडं फार केलंय. बर म्हणले आपण विचार. मग ती जरा हुशार होती. ती म्हणली बर काय हरकत नाही, येईल म्हणे मी पण स्मशानापर्यंत येईल. ती आवडती जर दरवाजापर्यंत येईल ना तर मी काय म्हणे मी स्मशानापर्यंत येईल. आता जी आवडतच नव्हती तिला बोलून घेतलं. तिला म्हणले माझा मरण काळ जवळ आलेला आहे आणि माझ्यासोबत कोणी येताल का? आता मला वाटतं मी तुम्हाला तिघींना इतकं आयुष्यभर हे केलं तर माझ्या संग कोणी यावा. मग तिने विचार केला. ती म्हणली ती आवडत होती, सगळ्यात आवडती ती, तिच्यावर आयुष्यभर प्रेम केलं, माझ्याकडे डोकून नाही पाहिलं आणि मागून काही काही थोडाफार प्रेम हिला बी दिलं, दुसरीला बी. म्हणली तुमची त्या आवडत्या कोण नाही बोलून घेतलं? त्यांना विचारा ना. ते म्हणले अरे बोलवलं होतं त्यांना, त्या आल्या होत्या. एक जण म्हणली मी दरवाजापर्यंत येईल आणि दुसरी म्हणली मी स्मशानापर्यंत येईल. मग तिने विचार केला. ती म्हणली बर असं आहे का? त्यांच्यावर इतकं आयुष्यभर त्यांची सेवा केली, मरमर केली त्यांच्यासाठी आणि त्या म्हणतात एक म्हणती दरवाजापर्यंत येईन, एक म्हणती स्मशानापर्यंत येईन. बर म्हणले काय हरकत नाही, येईल म्हणे मी तुमच्या सोबत येईल, तुमच्या सोबत येईल म्हणे. पहा हा राजाचा दृष्टांत आहे. याच्यातला सिद्धांत कसा आहे की सगळ्यात जास्त जीवाला संपत्ती आवडत नाही. सरा आयुष्यभर मरमर मरमर करतो, सगळं आयुष्य वेचितो आणि संपत्ती जमा करतो. पण संपत्ती कुठपर्यंत आहे? फक्त दरवाजापर्यंत, दरवाजाच्या बाहेर पण येत नाही. नंतर सगळं आयुष्य ह्या पुडीसाठी खर्च करतोय. पुडी म्हणजे शरीर. त्या शरीरावर प्रेम करतो. ती साबण लाव, ती साबण लाव, ते कपडे घाल, ते झटपक इस्त्रीचे घाल, त्याला नटव, हे नाही आवडलं तर ते खा, ते नाही आवडलं ते खाऊ घाल. त्या शरीराची सेवा करतो
पण ही पुढे कुठपर्यंत आहे? स्मशानापर्यंतच आहे. आणि जी न आवडती ती भक्ती आहे. भक्ती कोणालाच आवडत नाही, पण ती भक्ती शेवटपर्यंत जाणारी. भक्ती काय आहे? सगळ्यात शेवटपर्यंत जाणारी. म्हणून तुकोबाराया सुद्धा आपल्याला या अभंगातून काय सांगते की अरे तू काय कर, तू सामा तयार कर. कोणता सामा तयार कर? राम नामाचा तुझ्या सोबत येणारा, की तेच तुझं भवितव्य आहे. आणि तो सामा जे तुझ्या सोबत तयार राहणार आहे शेवटपर्यंत, तो म्हणजे हरिनाम. तू अशी भक्ती कर की हरिनाम घे, आणि या हरिनामानं काय होईल? तुझ्या सोबत हरिनाम राहील. हा सामा महत्वाचा आहे. म्हणून तुकोबाराया कळकळून सांगतात की जीवाला की अरे तू किती धनदौलत जमवली, कोट्याने कोटी रुपये जमवले, किती नातेवाईक जमवले, किती बलशाली मित्र जमवले, तरी तुझ्या अंतकाळी उपयोगाला येणार कोणीच नाही. म्हणून हरिनाम सगळ्यात महत्वाचं. हरिनाम हे सगळ्यात शेवटचं येणार, आपल्या सोबत येणार आहे. आणि तू ते घे, तुझं याच्यातच हित आहे. त्या जीवानं काय केला पाहिजे? असा विचार केला पाहिजे की आपल्या सोबत येणार काय. मग सोबत येणार हे हरिनाम आहे. पण मग घेतो का आपण? आणि घ्यायला पाहिजे नाही का? मग आता हे कोणी विचार करायला पाहिजे? तर प्रत्येक जीवानं काय केला पाहिजे? आपला आपण विचार केला पाहिजे. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. हे सगळं नाशिवंत आहे. आणि शाश्वत म्हणजे येणार आपलं हरिनाम आहे. आणि तो हरिनाम कोणाला कळतंय? तो आतच बसलेला राम, तो सगळा आपला भाव पाहणार आहे. तोच आपला श्रद्धा पाहणार आहे, विश्वास पाहणार आहे. त्याला सगळं कळतंय, आणि निदान त्याला आवडून तरी ते तरी केलं पाहिजे. मग परमार्थ परमार्थ दुसरं काही नाही. सगळ्या ग्रंथामध्ये सगळे संत, शास्त्र, पुराण हे काय सांगते? तर काहीच नाही सांगत. फक्त चांगलं वागा, चांगलं बोला, चांगले कर्म करा, भगवंताची सेवा करा, आणि कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मस्तर करू नका, आणि सगळ्यांना प्रेम द्या. भगवंतावर प्रेम करा, भक्ती करा, आणि अशी प्रेम ठेवून भक्ती करा भगवंताची. बाकी दुसरं काय? दुसरं काहीच नाही. सगळ्या अभंगाचे अर्थ काय तर किती जमवलं तरी ते सोबत येत नाही. भगवंतावर प्रेम केलेलं कशी भक्ती करा, किती संसार करा, तो काहीच संग येत नाही. किती सायासन करा, त्यातलं काहीच बरोबर येत नाही. पण भक्ती कशी करा, देवाचं नामस्मरण कसं करा, वेड वाकडं करा, उभ्यानी करा, चालता फिरता करा, ते वायाला जात नाही. देवाचं काही करा वाया जात नाही. संसारातलं किती करा सोबत येत नाही. म्हणून तुकोबाराया आपल्याला सांगतात की अरे कळकळीनं की तुम्ही हा सामा तयार करा राम नामाचा. म्हणून आपण कळकळीनं, श्रद्धेनं, विश्वासानं असं भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. तेच आपल्या सोबत येणार आहे. तर या अभंगाचा अर्थ माझ्या वाणीला जसा येईल, तुकोबारायांनी जसा सुचवला, राम प्रभूंनी जसा आपल्याला वाणीला प्रेरणा दिली, समर्थ रामदास स्वामींना जशी प्रेरणा दिली, तसा सांगण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं आहे ते माझ्या वाणीचं आहे, आणि जे चांगलं आहे ते समर्थ स्वामींचं आणि तुकोबारायांचं आहे. असं एवढं बोलून मी माझ्या वाणीला इथं पूर्ण विराम देते. झालेली सेवा तुम्हा श्रोत्या मायबापांच्या चरणी समर्पित करते. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, कोणाच्या कारणे झाले से निर्माण, देवाच्या कारणे देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालून गोपाळा भार राहे. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. यदक्षर पद भ्रष्टम मात्रा हिंतू यद भवेत, तथा सर्व क्षम्यता दे प्रसिद्ध परमेश्वर, प्रसिद्ध परमेश्वर. तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की
जय 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 रघुवीर पसायदान कोण घेत आहे? काही गुरुदेव पसायदान 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 दृष्टांत सांगितले. पसायदान घ्या. पसायदान पसायदान होऊ द्या, पसायदान होऊ द्या. पसायदान कोण आता घेत आहे? घेतोय का कोणी? कोण घेतोय का पसायदान? आता विश्वात्मके देवे तिने भाग्य तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान जे विजय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आडी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सदाही सदा सदर सज्जना सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ भजिवे विशेषी लोकी दृष्टा दृष्ट हो विजय भवावेजी हेच म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसावो येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान